नाशिक सध्या चर्चेचा विषय ठरलाय। एकीकडे हे टीसीएसचं प्रकरण आणि दुसरीकडे खरात प्रकरण। याच खरात प्रकरणातली आता अपडेट। खरातला मोठा राजकीय आशीर्वाद होता असं विखे पाटील म्हणालेत। खरातवरती कारवाई करण्याचं धाडस कुणी करत नव्हतं असं देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलंय। खळबळजनक असंच हे विधान आहे। एसआयडी, गुप्तचर यंत्रणा, स्थानिक गुन्हे शाखा काय करत होती असा सवाल देखील त्यांनी केलाय। तर विखे पाटलांनी नेमकं म्हटलंय काय त्यांच्याच शब्दांमध्ये ऐकूया। प्रकरणाची चौकशी कशी होईल आणि तुमच्या पद्धतीने देखील तुम्ही काही तुमच्याकडे देखील आधी तक्रार आहे असं देखील करा नाही सर की त्यांच्या संदर्भामध्ये अशी तक्रार फार नव्हती असं लोक सांगायचे तो असं करत असं करतात तसं करतात। आता त्यांचे पुरस्कर्ते एवढे होते, त्यांना राजकीय आश्रय एवढा मोठा मिळालेला होता, त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यास धाडसही कोणी करत नव्हतं। आता उलट नाही चौकशीमध्ये कळेल ना, उलट मला हे मान्य केलं पाहिजे की पहिल्यांदा ती कारवाई स्वतः करायला लावली शिर्डी पोलीस स्टेशनला। आता मला आक्षेप घ्यायचा नाही, परंतु आज नाशिकच्या पोलिसांच्या नागाखाली सरकार भरतात। माझी अशी माहिती की त्यांच्याकडे अगोदरही काही क्लिप्स उपलब्ध होत्या, का नाही कारवाई झाली? राज्यकर्त्यांकडे आपण ज्यावेळी बोट दाखवतो त्यावेळी त्याची काही कायदा सुव्यवस्था पाहणं यंत्रणा आहे, त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी होतीच ना। जर तो गुन्हा मी शिर्डी दाखल केला नसता अजूनही किती वर्ष झालं असतं माहिती नाशिक पोलिसांकडे तक्रारी होत्या माझी माहिती त्याच्यावर होत्या तक्रार। शहर पोलीस की ग्रामीण आता ते चौकशीचा भाग आहे, मला कोणा दोष द्यायचा नाही, परंतु ज्या शहरामध्ये सगळे प्रकार घडत होते इथे जी एसआयडी आहे, गुप्तचर विभाग आहे, एलसीबी आहे, काय करत होते लोक? आज सगळेजण वेगळ्या राजकीय पुढाऱ्याकडे बोट दाखवतात किंवा अधिकाऱ्याकडे बोट दाखवतात, पण मूळ जबाबदारी कोणाची होती साहेब एक प्रश्न असा आहे की आता उन्हाचा कडाका यंदा काय वाटतंय या खरात प्रकरणाची चौकशी कशी होईल? आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रांजल, सत्तेतील मंत्र्यांचं हे विधान आहे, काय सूचित करू पाहताय? वैष्णवी, खरं आहे की राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, यासोबतच जिथे शिर्डी येतं त्या अहिल्यानगर जिल्ह्याचे देखील ते पालकमंत्री आहेत आणि अशोक खरात प्रकरण खरंच राज्यभर नाही तर देशभर गाजत आहेत। एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे, ईडी कडून संपूर्ण तपास सुरू आहेत आणि असं असतानाच राधाकृष्ण विखे पाटलांनी हे जे वक्तव्य केलंय ते अतिशय खळबळजनक आहेत। विशेष म्हणजे आता विखे पाटलांचा रोख नक्की कोणाकडे आहेत हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। आपण जर बघितलं तर विखे पाटलांनी काही 2-3 जे काही महत्वाचे स्टेटमेंट केलेले आहेत ते जर आपण बघितले तर अशोक खरातला एवढा मोठा राजकीय आश्रय होता की त्याच्यावर कारवाईचं कोणी धाडस करत नव्हते आणि चौकशीमध्ये समोर येईल असं विखे पाटलांनी म्हटलंय। त्यामुळे आता मोठा राजकीय आश्रय ते म्हणतायत, नक्की कोणाचा आश्रय होता खरातला हा देखील प्रश्न उपस्थित होतोय की पोलीस कारवाई देखील करत नव्हते, तर हा मोठा राजकीय नेता किंवा जे विखे पाटील म्हणतायत तो नक्की कोण हा प्रश्न उपस्थित होतोय। त्यासोबतच त्यांनी थेट नाशिक पोलिसांच्या म्हणजे आता ते शहर की ग्रामीण हे ते बोललेले नाहीयेत, मात्र नाशिक पोलिसांच्या कारभार नाकाखाली कारभार सुरू होता, आधी देखील तक्रारी आल्या होत्या, मात्र त्यांनी कारवाई का केली नाही असं देखील म्हटलंय। त्यासोबतच शिर्डीत मी गुन्हा दाखल केला नसता तर कित्येक वर्ष चाललं असतं असं त्यांनी म्हणत की ही कारवाई जी आहे ती मी करायला लावली, माझ्या सांगण्यानुसार ही झाली असं देखील विखे पाटील हे सूचित करू पाहतायत आणि राजकीय पुढारी आणि इतर अधिकाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा मूळ जबाबदारी कोणाची होती हे शोधलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे कुठेतरी गृह खात्यावरच त्यांनी निशाणा साधलाय का असे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होत आहेत। एकंदरीतच आपण जर बघितलं तर या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये राजकीय कनेक्शन पुढे येत आहेत, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांच्याशी संबंध आहेत, अनेक आर्थिक व्यवहार देखील झाल्याचा संपूर्णतः संशय व्यक्त केला जातोय आणि असं सगळं काही सुरू असतानाच आता राधाकृष्ण विखे पाटलांचं जे सत्ताधारी करता नेते आहेत त्यांचं हे विधान जे आहे ते खूप काही सांगून जाते। आता त्यांचे जे काही प्रश्न उपस्थित केले त्यांची उत्तरं खरं तर मिळतात का, त्यांचा हा खरं तर कुठेतरी श्रेय अर्थातच प्रांजल, आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे, कारण की सत्तेतील मंत्र्यांनी हे सूचक विधान केलंय। नेमकं त्यांनी गृह खात्यावरती विधान केलंय की अजून कुणाकडे त्यांचा रोख आहे हे आता तपासावं लागेल। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।